नमस्कार मित्रांनो, नवीन एका लर्निंग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की मार्केट पूर्णपणे आज साइडवेज होतं आणि साइडवेज मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड करण्याचा प्लॅन केला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया. तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होण्यासाठी मी काय केलेलं आहे, थोड्या अंतरावर मी मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करून PNLचं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे. तर या व्हिडिओसोबत मी ते अटॅच करतो म्हणजे तुम्हाला समजून घेण्यासाठी इझी होऊन जाईल. फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कस करूया की मार्केटमध्ये माझा व्ह्यू कसा आणि मी कसा क्रिएट केला होता. तर मार्केट सुरुवातीला या पॉईंटला ओपन झालं. या पॉईंटला ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये ई लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता आणि हा बेटर चान्स होता की मार्केटमध्ये जर फॉल येणारा असेल तर इथूनच आला असता. एवढ्यावरती मार्केट रिकवर झालं नसतं. ही माझी फर्स्ट थिंकिंग होती. सेकंड पॉईंट, ज्यावेळेस ही लेवल आहे ती आपली डिसाइडिंग लेवल होती. ज्या लेवलच्या वरती मार्केट जर इझिली गेलं असतं तर मार्केट यावरतीच क्लोज दिला असतं. परंतु मार्केटने तसं न करता इथं रेजिस्टन्स घेतला आणि मार्केट पूर्णपणे खाली आला आणि व्होलॅटाईल होण्यास सुरुवात झाली. समजा 6-10च्या आसपास मी काय केलेलं आहे, माझी पोझिशन बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे इथे. कारण की पूर्णपणे माझा साइडवेज व्ह्यू झालेला होता. खाली एक इथं सपोर्ट होता, वरती रेजिस्टन्स असल्यामुळे पूर्णपणे या रेंजमध्ये मार्केट कुठेतरी क्लोज होईल हा व्ह्यू बनवून मार्केटमध्ये कॉल आणि पुट मी दोन्ही सेल करून बसलेलो होतो. परंतु मार्केट ज्यावेळेस व्होलॅटाईल होऊन इथं आलं, इथं माझा एक SL हिट झालेला होता. जसं की तुम्ही साइड व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल की समवेअर 12च्या आसपास तो स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग घेतलेला आहे. तर 12च्या आसपास माझा चांगला प्रॉफिट चालू होता इथे पूर्ण मार्केट साइडवेज असल्यामुळे. परंतु मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त होती, त्याच्यामुळे थोडी भीती होती मार्केटमध्ये. त्याच्यामुळे मी काय करत होतो की स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत होतो. तर आणि आपणही मार्केटमध्ये स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावूनच काम केलं पाहिजे. मार्केट कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. मार्केटमध्ये कधी कोणती बॅड न्यूज आली तर तुम्हाला पोझिशन तुमची कंट्रोल करणं आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकते. तर त्यासाठी आपण काय करायचंय, पूर्णपणे स्टॉप लॉस लावूनच मार्केटमध्ये काम करायचं आहे. स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला 1 वाजता आपण बघतोय पोझिशन आपली 1च्या आसपास. फक्त या पोझिशनमध्ये आता आपल्याला काय दिसत आहे की दोन पोझिशन माझ्या किंवा डबल पोझिशन माझी पुट साईडला सेल आहे आणि हाफ ऑफ द क्वांटिटी माझी सीई साईडची सेल आहे. तर मार्केट या लेवलला इथं सस्टेन करायला लागल्यावरती ही ही आलेली स्पाइक पाहून मी काय केलेलं आहे, एक सीई साईडचा लेग एक्झिट केलेला आहे आणि मार्केटला एंड ऑफ द डे पर्यंत त्याला मी होल्ड करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु तुम्ही जसं 2:30च्या आसपास पाहू शकत असाल की इथं मार्केट पूर्णपणे वरती गेलं, पुन्हा खाली आलं आणि पुन्हा प्राइस ॲक्शन बनवून ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मी ती पोझिशन एक्झिट केलेली आहे. तर चला आपण जिरोदाच्या साईटवर जाऊन आपण बघूया की आपला PNL आपला किती झालेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी वेबसाईट रिफ्रेश करतो, हे पेजला रिफ्रेश करतो. म्हणजे तुम्हाला क्लिअर आयडिया येऊन जाईल की हा प्रॉफिट खरा आहे की खोटा आहे. ओके, 15,000 प्रॉफिट, तुम्हाला 15,800 रुपये हा प्रॉफिट इथं दिसत असेल. परंतु हा प्रॉफिट एवढा इझिली आलेला नाही. आज पूर्णपणे मार्केट व्होलॅटाईल होतं, साइडवेज होतं, त्याच्यामुळे खूप सारे ॲडजस्टमेंट करावे लागले आहेत. तर तुम्हाला पण अशाच ॲडजस्टमेंट शिकायच्या असतील तर मी एक नवीन बॅच चालू करतो येणाऱ्या संडेपासून. फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केलेल्याचा स्क्रीनशॉट मला माझ्या WhatsAppवरती शेअर करायचा आहे. फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये विथ न्यू लर्निंग. टिल द टाइम, बाय बाय, टेक केअर.